हॅलो, आज मी तुम्हाला एक छान मसाल्याची रेसिपी सांगणार आहे. ते पण आपल्या घरगुती पद्धतीने एकदम मस्त असा बिर्याणी मसाला. त्यासाठी मी हे समोर साहित्य घेतलेलं आहे. हे साहित्य घेऊन आपण छान हा मसाला बनवणार आहोत, ते पण एकदम फ्रेश. मी हे 3 टेबलस्पून एवढे दही घेतलेले आहेत. 2 टेबलस्पून सूप घेतलेली आहे आणि इथे जे दिसत आहे हे जिरा आहे. जिरा मी 2 टेबलस्पून घेतलेला आहे. 2 टेबलस्पून इथे लवंग घेतली आहे. 1 टेबलस्पून इथे शाही जिरा घेतला आहे आणि इथे 2 मोठे टेबलस्पून इथे मी दालचिनी घेतली आहे. तशीच 2 टेबलस्पून बडी इलायची घेतलेली आहे. बडी इलायची साधारणपणे 20-30 असतील. आणि त्याचबरोबर इकडे तुम्हाला दिसत आहे ते पण ह्या मिरच्या आहेत. लवंगी मिरची आणि बेडगी मिरची आहे. लवंगी मिरची थोडीशीच घ्यायची आपल्याला, 1 चमचा टेबलस्पून होईल इतपत. आणि ही बेडगी मिरची आपल्याला कलरसाठी हवी आहे, ती एक घेतलेली आहे आपण. त्याचबरोबर इथे मी 2 मोठे टेबलस्पून हिरवी विलायची घेतलेली आहे, जी आपण गुडामध्ये वापरतो ती. जावित्री घेतली आहे. त्याच्यामध्ये जास्ती नाही घ्यायची आपल्याला, जावित्री कमी घ्यायची आहे. त्यातल्या फ्लेवरसाठी आपल्याला साधारणपणे 6 असतील. आणि हे चक्रीफूल घेतले, ते पण 2 टेबलस्पून चक्रीफूल घेतलेलं आहे आपण. आणि हे जे दिसतं आहे हे इकडे 1 मोठा आणि 1 अर्धा असा जायफळ घेतलेलं आहे आपण. आणि तेजपत्ता घेतलेले आहे. तेजपत्ता मी 20 घेतलेले, 20-30 घेतलेले आहेत ते तेजपत्ता. आता आपण हे सगळं साहित्य आणि मसाला झाल्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे. 1.5 टेबलस्पून एवढी हळद टाकायची आहे. आणि हा सगळा मसाला पहिले आपण बारीक फ्लेमवरती, गॅसवरती, कढईमध्ये छानपैकी भाजून घेऊयात. आणि त्याला जाळायचं नाही आहे, त्याला फक्त आपण एक त्याचा कलर चेंज न होता आपण त्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा वास छान दरवळेल. आता आपण एक कढईमध्ये टाकून घेऊन हे सगळं साहित्य, मसाले सगळे आपण भाजून घेऊया. एक किंवा एकत्र केलं तरीही चालेल, तसंही केलं तरी चालेल. फक्त आपण ते जाळू द्यायचं नाही. कोणताही मसाला जाळू द्यायचा नाही आहे. तो हळुवारपणे कमी फ्लेमवरती कढईमध्ये असे भाजून घ्यायचे आहेत. तर कमी फ्लेमवरती मी धणे भाजून घेतलेले पहा. आणि त्याचबरोबर इथे मी सौंफ आणि शाही जिरे आणि आणखीन सर्व गोष्टी त्याच्यामध्ये एकत्र भाजल्या तरी चालेल. फक्त आपण काळजी ह्या गोष्टीची घ्यायची की ते ना जाळलं नाही पाहिजे. आपण एक त्याचा फ्लेवर किंवा एक सुगंधी असा मसाल्याचा वास येईल असं हळूहळू सतत कंटिन्युअसली भाजत राहायचं आहे आणि ते करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे उरलेले पण तेजपत्ता हे आणि ह्या मिरच्या आहेत त्या पण आपण कमी फ्लेमवरती छान रोस्ट करून घ्यायच्या आहेत. ह्या अशा पद्धतीने रोस्ट करून घ्यायच्या आहेत. आणि हे आता हे सगळे साहित्य आपण रोस्ट केलेलं थोडंसं गार होऊ द्यायचं आहे. मिक्सरला डायरेक्ट नाही लावायचं आणि थोडं थोडं करून आपल्याला ज्या पद्धतीने बारीक पाहिजे त्या पद्धतीने करून घ्यायचं. तुम्हाला बारीक हवं असेल तर बारीक. आणि स्पेशली मी स्वतः ते जाडसर ठेवते, कारण त्याचा एक फ्लेवर खूप छान उतरतो. बारीक पण केलं तरी तुमच्या ज्या आवडीनुसार आपण करायचं. मिक्सरचा पॉट घेतला आहे, त्यामध्ये मी हे थोडं थोडं करून मिक्स जरी असेल तरी थोडं करून हे आपण मिक्सरला लावून घेऊया. हे बघा, आपण आता हे मिक्सर लावून घेतले. हे असं जाडसर दळून घ्यायचं आहे. हे इतकं छान आता सगळं मिक्स करून हे बघा असं दिसतंय. आवडलं तर नक्की करून बघा, ट्राय करा बिर्याणी मसाला.